हॅलो फ्रेंड्स, आपण इंग्लिश ग्रामर बघतो आहोत आणि मला वाटतं त्यामध्ये पण चेंज द डिग्री बघत होतो. पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह आपण बघितलं होतं, कंपेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण बघितलं आपण, है ना. नंतर त्यांचं सुपरलेटिव्ह कसं करतात ते पण बघितलं आणि सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह कसं करतात त्याची पण 2-4 उदाहरणं बघितली काल, बरोबर. व्हेरी फ्यूचे किती उदाहरणं घेतली आपण, मला सांगा जरा. म्हणजे सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह घेतलं ना आपण. नाही, पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह घेतलं सर. पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह घेतलं ना. हा, त्यामध्ये येस नो सर. अदरचं पण वाक्य घेतलं आणि व्हेरी फ्यूचं पण वाक्य घेतलं ना. हो हो घेतले. दोन्ही घेतले ना. हो हो म्हणजे पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह बघितलं आपण, पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह पण बघितलं, बरोबर. हो हो कंपेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह उलट केलं की त्याचं ते होऊन जातं ना. येस आज सर. आपण काय बघणार आहे, सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह ओके सर. आणि सुपरलेटिव्ह टू कंपेरेटिव्ह, बरोबर. सांगत हो चला, माझ्या लक्षात नाही राहत. चला मग सुपरलेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये असणार, आपल्याला कोणतं करायचं त्याचं पॉझिटिव्ह. सांगा सुपरलेटिव्हचे 4 ऑप्शन्स किंवा 3 ऑप्शन्स कोणकोणते आपल्याकडे. EST, द मोस्ट फर्स्ट आणि वन ऑफ द. वन ऑफ द. आणि पॉझिटिव्हचे कोणते तुमच्याकडं, सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्हचे काय काय अर्धा, सॉरी, ॲज 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 सो ॲज ॲज. सो ॲज नो अदर आणि व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू. मग आता हे दोन जर ऑप्शन असतील ना, पहिले दोन, हा, तर आपण हा तिसरा वापरायचा. हे जर असतील ना तर आपण हा वापरायचा. आणि जर हा असेल ना तर आपण हा ऑप्शन वापरायचा. हा, राहील का लक्षात. येस और नो. दिलेल्या सुपरलेटिव्हच्या वाक्यामध्ये या दोघांपैकी कोणी असलं, तुम्हाला जर त्याचं पॉझिटिव्ह करायचं असलं तर हा ऑप्शन वापरायचा सुपर याचा पॉझिटिव्हचा. हा, हे पॉझिटिव्ह आहे ना सगळे. मग एक वाक्य लिहितो मी. सचिन तेंडुलकर is the greatest cricketer. कोणती डिग्री आहे ही, सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह. कशावरून कळलं तुम्हाला ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कारण इथं क्रियापदाला EST लागलेलं आहे, द EST लागलेला ग्रेटेस्ट. आहे, बरोबर. हो आणि द हे आर्टिकल पण आहे इथे ना. हो जिथे कुठे द हे आर्टिकल असेल ती डिग्री कोणती असते, सुपरलेटिव्ह. तुम्हाला कोणती करायची त्याची, पॉझिटिव्ह. तिसरा ऑप्शन घ्या, नो अदर वाला. सांगा काय उत्तर येईल, बोला फटाफट. नो अदर. नो अदर क्रिकेटर हा, EST च्या नंतरच लिहायचंय. हा, इज ऍज ऍज नाही, ऍज ऍजच ना. हा, पॉझिटिव्ह करायची ना, हो. ऍज ऍज. सांगा. नो अदर क्रिकेटर इज ॲज ग्रेट ॲज सचिन तेंडुलकर. एकदम बरोबर. समजलं का नाही समजलं. जर EST असला तर आपण काय वापरायचं, नो अदर वापरायचं. मधु वॉज द स्ट्रॉंगेस्ट रनर. EST आला परत तसंच बोला. नो अदर रनर. नो अदर रनर नो अदर रनर वॉज ॲज स्ट्रॉंग ॲज मधू. बरोबर. EST ज्याला लागले त्याच्या अलीकडे पलीकडे ऍज ऍज म्हणायचं.
इंडिया इज, सॉरी, हा बरोबर इकडे चाललं आपण ना. इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल कंट्री. पुढे काय पण असते, फॉरेस्ट वगैरे काय पण असते. इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल कंट्री फॉर अस. चला, No other हम्म, country is as beautiful as India for us. बरोबर. नो अदर झालं, ब्युटिफुलच्या नंतर घ्यायचं जे आहे ना सगळ्यात जास्त, द मोस्ट काय आहे, ब्युटिफुल आहे, त्याच्यानंतरचा शब्द घ्यायचा आपल्याला. नो अदर कंट्री इज ॲज ब्युटिफुल ॲज इंडिया. For us. शेवटी मी सांगितलं होतं, जे पण काय आहे ज्याच्यामध्ये प्रेपोजिशन आहे तो भाग सगळ्यांच्या शेवटी म्हणायचा. फॉर अस हा एक्स्ट्रा भाग आहे, शेवटी म्हणून टाका. लिहा लिहा किंवा स्क्रीनशॉट घ्या, काय करते ते करा. झालं सर लिहून. सगळ्यांचं लिहून झालंय? हो सर. उसू, हो सर. संस्कृती, झालं सर. याच्यामध्ये एनी अदर कंट्री इज नॉट ब्युटिफुल असं वापरलं तरी चालतं का? कसं होईल? वाचा. एनी अदर कंट्री इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज इंडिया. नाही, त्याला ती थीम नाही येणार की कोणतीच कंट्री नाहीये म्हटल्यावर. अच्छा. तुम्ही नो अदर कंट्रीच्या ऐवजी असं म्हणायचं का तुम्हाला, नॉट एनी अदर कंट्री. हा. नॉट पण जर घेतलं चालेल ना मग. अच्छा. नुसतं एनी अदर नाही चालणार. अगोदर नॉट टाका, नॉट एनी अदर कंट्री इज असं चालेल. एनी अदर कंट्री नंतर नॉट असं चालणार नाही. नाही, ते वाक्याला सूट नाही करणार, किंवा त्याची ती सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या पेरिफेरल मध्ये बसत नाही. एनी अदर कंट्री इज नॉट ॲज ब्युटिफुल ॲज असं आपण कधी वाक्य घेत नाही. अच्छा. ठीक आहे. एनी अदरने वाक्य सुरू करत नाही आपण. ओके. नो अदरने करतो आपण. आणि तुम्हाला माहितीये एनी कधी वापरतो आपण, नेगेटिव्ह सेन्स असल्यावर वापरतो आपण. समचा उलटा आहे एनी, तो नेहमी नेगेटिव्ह मध्ये वापरतो ना आपण. तुम्हाला काही पाहिजे का म्हणायचं असल्यावर आपण काय म्हणतो, डू यू वॉन्ट एनिथिंग म्हणतो ना, समथिंग. नाही, एनिथिंग. नेगेटिव्ह सेन्स. बर. नाशिक हॅज the most attractive gardens. चला, एवढंच वाक्य. नाशिक हॅज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह गार्डन्स. कोणती डिग्री आहे ही? सुपरलेटिव्ह. तुम्हाला कोणती करायची आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. तुम्ही नो अदरने सुरुवात करणार आहे ना. हो. नो अदर कोण, नो अदर सिटी म्हणावं लागेल आपल्याला, तिथे घ्यावं लागेल. जसं माणूस असतं आपण म्हटलं असतं नो अदर पर्सन. इथे शहर आहे ना, नो अदर सिटी एक्स्ट्रा घेऊ शकता तुम्ही. कळलं हे? हो सर. पुढे बोला. ऍक्शन. हॅज. No other city has as attractive as Nasik. गार्डनचं काय केलं? Attractive. गार्डन्स अगोदर घ्यायचं, मग ॲज अट्रॅक्टिव्ह ॲज नाशिक डज हॅव किंवा नाशिक हॅज.
येस सर. दॅट ऑफ वापरा. दॅट ऑफ पण खूप छान असतं. नो अदर सिटी हॅज, तर तुम्ही असं म्हणू शकले असेल, नो अदर सिटी हॅज ॲज अट्रॅक्टिव्ह गार्डन्स ॲज नाशिक. कळलं? हो सर. म्हणजे याच्यापेक्षा ते तुम्हाला सोपं जाईल आणखी. ॲज अट्रॅक्टिव्ह गार्डन्स ॲज नाशिक हॅज. जेव्हा ॲमिझार वॉजवेअर सोडून अशा प्रकारचं हॅव हॅज येईल, हॅव हॅज हॅड, तेव्हा अट्रॅक्टिव्ह काय आहे त्याला पण घेऊन टाका सोबत, हा म्हणजे सोपं जाईल. अजून एक वाक्य बघा. अमेरिका हॅज द टॉलेस्ट बिल्डिंग्स. चला, कोण ट्राय करते याचं उत्तर? बोला. नो अदर बिल्डिंग्स हॅज. अरे No other country has नो अदर कंट्री हॅज ॲज टॉल ॲज. as America. नाही रे, मग अशी काय म्हटलं मी? अट्रॅक्टिव्ह, द मोस्ट अट्रॅक्टिव्ह गार्डन्स होतं. मग आपण अट्रॅक्टिव्ह गार्डन्स दोघं पण घेतले ना. तसंच Yes, sir. इथे टॉलेस्ट बिल्डिंग्स आहे ना, तर ॲज टॉल बिल्डिंग्स ॲज असं घ्यायचं, जोडी घ्यायची, जोडी. हा, हॅज असेल तर ॲज टॉल बिल्डिंग्स ॲज अमेरिका. अमेरिका Has ॲज अमेरिका नाही, ॲज अमेरिका हॅज, म्हणजे जसं अमेरिकेमध्ये आहेत तशा. हं? तुम्ही ते ॲजच्या नंतर दॅट ऑफ सुद्धा टाकू शकता. दॅट ऑफ. दॅट ऑफ म्हणजे अमेरिकेमधल्या बिल्डिंग्स. नो अदर कंट्री हॅज ॲज टॉल बिल्डिंग्स ॲज दॅट ऑफ अमेरिका असं पण म्हणू शकले असते. हा, परंतु लक्षात ठेवा, हॅवेजचं वाक्य असल्यावर अट्रॅक्टिव्ह काय आहे ते पण घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. वेगळ्या प्रकारे जर करायचं म्हटलं तर याला तुम्ही कसं म्हणू शकले असते? नो अदर कंट्री हॅज बिल्डिंग्स as tall as America has. असं आलं असतं ते. हा, दोन्ही पण बरोबरच आहे. तुम्हाला जे वाटेल ते घ्या, स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा वाक्य लिहून घ्या, पुसूयात. झालं सर. सगळ्यांचं झालं का? yes sir. आता बघा, दुसरा ऑप्शन कोणता होता त्यातला? या EST द मोस्ट वन ऑफ द होतं ना. हा, हो. एक आपण जर एक असं ट्राय करून बघू आपण. हा, नॉट म्हणू आपण, बघू. हा, सुपरलेटिव्हचं एक वाक्य करून बघू. शी इज नॉट द क्लेवरेस्ट गर्ल. आता हा थोडासा वेगळा पॅटर्न झाला, बघा बरं, तुम्हाला समजतंय का? या वाक्याचा अर्थ काय झाला, कोण सांगतं मला? ती सगळ्यात हुशार मुलगी नाहीये. नाहीये म्हणजे काय? तिच्या इतके हुशार थोड्या मुली असतील ना अजून. हो सर. हो. सगळ्यांनी समजून घ्यायचं, स्टार करून ठेवा. जर EST द मोस्टच्या वाक्यात जर नॉट आला, हा, तर आपल्याला नो अदर, आपण याचं कसं नो अदरने सुरुवात करतो ना नेहमी, जेव्हा ती असते तेव्हा. हा, जेव्हा ती नसते ना तेव्हा समने करायची सुरुवात. सम. हे काहींच्या डोक्यावरून जाईल, पण बघा जरा.
सम गर्ल्स आर ॲज क्लेव्हर ॲज शी इज. बघा बरं समजतंय का? तुम्ही ते ऍटलिस्ट टाकू शकता, अजून तुम्हाला सोपं जाईल. सम गर्ल्स आर, इथे ऍटलिस्ट म्हणा, ऍटलिस्ट ॲज क्लेव्हर ॲज शी इज. वेगळा थोडासा फंडा वापरला मी इथे. नॉट असलं तर वाक्याचं उत्तर काय होईल हा, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, परंतु लिहून घ्या, हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला कळलं का सांगा मला. बघा सर प्रत्येक वेळेस हा जो काही सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर हा लास्टला हेल्पिंग वर्ब लिहिणं आवश्यक आहे का, जसं शी इज? आवश्यक नाहीये, पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, इथे शी लिहायच्या ऐवजी हर लिहितो. हा हा हा. तसं होऊ नये, चुकून पण मिस्टेक नको व्हायला म्हणून आहे. ओके ओके. आय एम नॉट द मोस्ट हँडसम गाय. मी काय सगळ्यात सुंदर मुलगा नाहीये. चला बोला, उत्तर सांगा. कम ऑन. नॉट असेल आणि एस टी असेल किंवा द मोस्ट, समने सुरुवात करायची. हा पॉइंट लिहिला का रे? हो. याचं उत्तर काय होईल मग? सम गाईज आर होईल. हे कळलं का? हो. ऍटलिस्ट ॲज ॲज आय एम. आय एम. सर वरच्या वाक्यामध्ये इथं सिंग्युलर होतं जसं गर्ल, तर आपल्याला प्लुरल करावंच लागतं का मग? सम म्हटल्यावर काय करणार? बिलकुल. हो काही मुली किमान तिच्या हो इतक्या आहेत म्हणायचं ना तुम्हाला. हो हो हो. तेच लिहून घ्या इथे, खाली स्टार करून लिहा. हा. जर ईएसटी किंवा द मोस्टच्या वाक्यात नेगेटिव्हिटी असली हं. तर आपण उत्तर समने सुरू करतो, तेव्हा आपण प्लुरल मध्ये हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब घेतो. हे लिहा. असे वाक्य तुम्हाला बघायला मिळणार नाही लवकर, रेअर आहे. पेपरला पण विचारले नाही जाणार, पण चुकून एखाद्या ठिकाणी विचारलं तर तुमचं सोनं होऊन जाईल, है ना. आपल्याला माहित असलं तर सोपं जाईल ना आपल्याला, नाही जाणार सोपं. येस सर. झाल्यावर सांगा मला. झालं झालं सर. का? येस सर. वन ऑफ द वापरून बघू. म्हणजे कोणता आपल्याला ऑप्शन वापरायचा होता? वन ऑफ द. तुम्ही इथे थोडंसं एक वेळ सोडून लिहित चला किंवा मग काहीतरी स्टार वगैरे करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की पॅटर्न थोडासा चेंज आहे. मँगो इज वन ऑफ द स्वीटेस्ट फ्रूट्स फाउंड इन महाराष्ट्र. पॉझिटिव्ह करायची, बोला. सांगा. वन ऑफ द असल्यावर काय करायला लावलंय? पॉझिटिव्ह मध्ये कोणता ऑप्शन आहे नेक्स्ट? व्हेरी फ्यू. बोला ना मग, बाकीचे का बोलत नाही मला कळत नाही. व्हेरी फ्यू. बोला.
आता इथे EST लागलाय ना किंवा दमोस, त्याच्यानंतर इथे जे अनेक वचनी शब्द आहे ना प्लुरल, तो घ्यायचा याच्यानंतर. हा, हो सर. व्हेरी फ्यू फ्रुट्स फाउंड इन महाराष्ट्र पूर्ण लिहून दिलं तरी काही हरकत नाही. इथे लक्षात ठेवायचं कायम इथे इज असतं, आपल्याला आर करायचं आता. हा, कारण तुम्ही व्हेरी फ्यू ने सुरुवात केली आहे ना आता. ॲज स्वीट, ॲज मँगो, दंगल is one of the most watched मूवी का मूवीज, मूवी सिंगुलर. लक्षात ठेवा वन ऑफ द च्या नंतरचा शब्द नेहमी अनेक वचनी असतो. लिहा, वन ऑफ द नंतर येणारं नाऊन नेहमी अनेक वचनी असतं, प्लुरल असतं. लिहा ते. इथे आर लिहिलं नव्हतं का? ऑफ आमिर खान. दंगल इज वन ऑफ द मोस्ट वॉच्ड मूवीज. का अनेक वचन का घेतलं? One वन of the म्हटलंय ना, वन म्हणजे एकच. सांगा उत्तर. very few movies बोला, सगळं लिहून टाकत चला. आमिरच्या स्पेलिंग मध्ये एक ए आहे का दोन, त्याचं नका टेन्शन घेऊ. पुढे सांगा आता. क्रियापद, ऍक्शन बोला. वर्ब. वॉज. are वॉच कशाला? वॉच तर नाहीच येणार इथे, सिंगल आहे, आपल्याला प्लुरल घ्यायचंय ना आता. व्हेरी फ्यूच्या वाक्यातलं वर्ब नेहमी प्लुरल राहील, लिहून घ्या. इथे इज आहे तर आपल्याला आर घ्यावा लागेल. मग व्हेरी फ्यू मूवीज ऑफ आमिर खान आर मोस्ट वॉच्ड ना, ॲज मच वॉच्ड ॲज असं घेऊ शकता. दंगल इज. ॲज ला जोडून तुम्ही मच घेऊ शकता, काही काळजी नाही करायची. हा, लिहून घ्या. झालं सर. बघा वाक्याचं झालं का सांगा मला. yes sir. Snake is one of the most poisonous creatures on earth. ऑन अर्थ म्हणा, ऑन द अर्थ एकच झालं. हा, द अर्थ म्हणजे स्पेसिफिक,
आणि अर्थ म्हणजे कोण? भूभाग, जमीन नुसती. हा, अर्थ म्हणजे नुसती ग्राउंड, द अर्थ म्हणजे पृथ्वी. सांगा चला फटाफट, काय उत्तर येईल? Sure. व्हेरी फ्यू. बोला. Creature on the earth. बोल बोल. अनेक वचन काय ते बघायचं आणि ते घ्यायचं ना रे. क्रिएचर्स सांग. As poisonous as snake. आर राहिलं ना लिहायचं. स्नेक. सर एक ऐसा इथं स्नेक लिहायचं का? मोस्टचा आपण पॉझिटिव्ह मध्ये नाही घेत का? कशाचं? इथं पॉइझनस ऍज आणि पुढे जे काही जसं आपण मोर, मच, मोर, मोस्ट असे जे असतात. आता ऍज मोस्ट मच ऑलरेडी इथे टाकला असतो तुम्ही, ऍज मच पॉइझनस ऍज असं. ओके. हा, इकडे नाही, स्नेकला तसं ठेवायचं. ओके. ऍज च्या मध्ये तुम्ही मच टाकू शकता, काय अडचण नाही. हो. शेवटचं याच्यातलं घेतो वाक्य. सचिन प्लेज one of the most fabulous shots in cricket. आता ते अॅमिजार नाहीये. हा, प्ले झालेले आता. सचिन खेळतो, काय खेळतो? एक सुंदर शॉट खेळतो तो. म्हणजे खूप कमी प्लेयर्स खेळतात सचिन सारखं, राईट? तो शॉट असं आपल्याला म्हणायचं. आता इथं स्टार करून ठेवा. वेगळं वाक्य आलं ना काहीतरी स्टार करून ठेवायचं. व्हेरी फ्यू प्लेयर्स प्ले. इथं प्लेज होता सचिन साठी, आपल्याला प्लेयर्स जास्त झाले म्हणून प्ले म्हणायचं. as much fabulous shots in cricket as Sachin plays, असं पाहिजे. as much fabulous shot, as fabulous shot काही पण चाललं असतं. as Sachin plays, पण नुसतं सचिन. हे थोडंसं डोक्यावरून जाऊ शकतं, परंतु इकडे सगळीकडे अॅमिजारचे वाक्य होते मगाशी, अॅमिजार वॉज वेअर वगैरे. इथे तसं नाही, इथे क्रियापद आलेलं आहे डायरेक्टली. जेव्हा असं क्रियापद येईल त्यावेळेला हा चेंज करून घ्यायचा थोडासा याच्यामध्ये. हा, व्हेरी फ्यू नंतर काय घ्यायचं हे समजलं पाहिजे. इथे व्हेरी फ्यू क्रिएचर्स दिलेलंच होतं, पण इथे दिलेलंच नव्हतं. सचिन एकटाच दिला होता प्लेअर म्हणून, बाकीचे व्हेरी फ्यू प्लेयर्स दिलेलेच नव्हते. मग आपण प्लेयर्स घेतलं इथे, व्हेरी फ्यू प्लेयर्स, आणि मग ते क्रियापद घेतलं प्ले. मग ॲज फॅब्युलस शॉट ॲज सचिन प्लेज, दॅट ऑफ सचिन प्लेज पण म्हणू शकता. तेव्हा अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला येऊ शकतील ज्याच्यामध्ये अॅमिजार वॉजवेअर नाही वापरलं, क्रियापद वापरलंय. कम्स, प्लेज, प्लेड असं जेव्हा वापरलं जाईल तर ते क्रियापदापर्यंत पूर्ण घ्यायचं आणि मग पुढचं उरलेला भाग घ्यायचं. समजलं का नाही समजलं? सर परत सांगा ना. हे बघ,
जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद म्हणून ॲमिजार वॉजवर नाही येणार, इथपर्यंत समजलं? हो सर. प्लेज नावाचं मुख्य क्रियापद आलं, इथपर्यंत समजलं? येस. आता हा सचिनच खेळतो ना, वन ऑफ द मोस्ट फॅब्युलस शॉट्स असं म्हटलं की नाही? जगातला वन ऑफ द मोस्ट फॅब्युलस शॉट कोण खेळतं? सचिन. सचिन. एकटाच खेळतो की नाही? हो. हो. मग व्हेरी फ्यू प्लेयर्स म्हणजे काय, त्याच्यासारखं खूप कमी प्लेयर्स खेळतात असं म्हणायचं ना आपल्याला. हो. म्हणून आपण घेतलं इथे व्हेरी फ्यू प्लेयर्स. कळलं? इथे जर ॲमिजार असतं आपण पण ॲमिजार घेतलं असतं, पण इथं प्लेज म्हटलंय, हे सचिनसाठी प्लेस म्हटलंय, पण इथे यस कोणासाठी लावलंय? सचिनसाठी, है ना? पण प्लेयर्स जास्त आहे म्हणून आपण इथं काय घेतलं? प्ले घेतलं. पण एवढं घेऊन झालं मग ऍज वापरतो आपण, तर इकडे घ्यायचं ऍज फॅब्युलस ऍज. ठीक आहे? आणि त्यामध्ये शॉर्टला पण घेऊन टाकायचं. आपण असं तर नाही घेऊ शकणार ना, ऍज फॅब्युलस ऍज शॉर्ट असं म्हणणार का? नाही ना, सगळे घेऊन टाकायचं ऍज फॅब्युलस शॉर्ट ऍज that of Sachin plays, as fabulous shot as Sachin plays. समजलं? हो. कुसू? हो सर. चला आता आपण बघू क्लॉजेस ना. क्लॉज बद्दल विचारलं होतं बहुतेक ना काहीतरी, हेमंत सर? येस सर. सर मला एक विचारायचं होतं. हा बोला. आर्टिकल्स वरती व्हिडिओ तुम्ही देणार आहे का रेकॉर्डेड? हा हा, आर्टिकल बद्दल बोलू मग नंतर. ठीक आहे? हा, म्हणजे काही ठिकाणी द कुठे वापरायचं हेच थोडं कन्फ्युज होतं. म्हणजे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. म्हणजे डोंट वरी. ग्रुप असेल तर कसं वापरायचं ते कळत नाही मला. आता कधी कधी द पीपल वगैरे असं असतं, कधी पीपल असं असतं, ते कळत नाहीये मला. एका वाक्य सांगू का? बघा आता, दिस इज पेन. याचा अर्थ जगातला कोणता पण पेन आहे हा, व्हॅल्यू नसलेला. दिस इज अ पेन म्हटलं, याचा अर्थ हा पेन मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतोय. दिस इज अ पेन. जी गोष्ट ऐकणारा पहिल्यांदा ऐकतोय त्याला अ म्हणतात. कळलं? अ म्हणजे विच इज न्यूली इंट्रोड्युस्ड. दिस इज अ पेन. समजले इथपर्यंत? अ म्हणजे एक, एवढं तर कळतं आपल्याला. पण अ पेन म्हणजे दिस इज फर्स्टली न्यूली इंट्रोड्युस्ड टू द लिसनर. जेव्हा ह्याला दिस इज द पेन म्हटलं जाईल तेव्हा याचा अर्थ पॉप्युलर, फेमस, युनिक, जो बोलणाऱ्याला पण माहितीये ऐकणाऱ्याला पण माहितीये अशासाठी म्हणायचं द. कळलं? म्हणजे दिस इज पेन हे पण वाक्य बरोबर आहे. सगळे वाक्य बरोबर. दिस इज पेन पण बरोबर, दिस इज ए पेन पण बरोबर, दिस इज द पेन पण बरोबर. अच्छा, दिस इज पेन तुम्ही काय सांगितलं सुरुवातीचं? कॉमनली यूज करतात का? कोणतं? द वाला? सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं दिस इज विदाउट आर्टिकल सांगितलं. विदाउट आर्टिकलचं असलं ना, दिस इज पेन किंवा दिस इज माउस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जगात किती गोष्टी असतील? करोडो करोडो गोष्टी असतील की नाही जगात अवेलेबल? त्यांना कितीतरी गोष्टी जगात पडलेल्या आहेत अशाच, बरोबर आहे की नाही? कॉमन थिंग्स. त्यांच्यापैकी एक गोष्ट आहे असा याचा अर्थ होतो. दिस इज पेन, दिस इज शर्ट, दिस इज माईक. म्हणजे जगात जे हजारो माईक्स असतील त्याच्यापैकी एक पडलेला कोणतरी माईक आहे. ओके, जनरल. आणि ए पेन म्हटलं की एक असा पेन आहे, हा नवीनच आहे बघ, तुला सांगतो मी, याच्याबद्दल अजून सांगितलेलं नाहीये तुला. दिस इज ए पेन. आणि द पेन म्हणजे काय, याच्याबद्दल तुला मी काल सांगितलं होतं ना, तोच आहे हा. तरी आपण बघूयात आर्टिकल्स पण थोडे बघूयात आणखी, तुम्हाला थोडं अजून समजून सांगेन वाटलं. हा आहे आपल्याकडे अजून 2 दिवस. क्लॉजेस समजून घेऊन. कशावरून कळतात क्लॉजेस आपल्याला? याच्यामध्ये किती वर्ब्स आहेत त्याच्यावर. आपण मागे बोललो याच्याबद्दल, राईट? हा, क्लॉज कधी होईल हे समजून घ्या. आता बघा,
ही इज अ क्लेवर बॉय. झाला का क्लॉज? हो, अर्थ निघतोय सर याचा. आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. हो हो जोपर्यंत दोघ जण येणार नाही 2 वाक्य, तोपर्यंत त्याला क्लॉज म्हणायची काही गरज नाही. ओके ओके एकटंच असलं ना हे सेंटेन्स आहे. ओके. इथपर्यंत कळलं? येस सर. येस क्लॉज सर. म्हणजे ज्याला फुल स्टॉप नाही तो. कळलं? हो सर. ज्याला शेवटी फुल स्टॉप नाही त्याला क्लॉज म्हणूया. गॉट इट? येस सर. मग क्लॉज कधी होईल? जेव्हा तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स होईल तेव्हा होईल. ठीक आहे? किंवा तुम्ही जेव्हा 2 सेंटेन्सेस जोडाल तेव्हा होईल ना. त्यातले एका जणाला नाही राहणार ना मग फुल स्टॉप. He comes and tells me the story. याच्यामध्ये ही कम्सच्या नंतर फुल स्टॉप दिला का? नाही. मग हा क्लॉज आहे. आता कळलं का? येस सर. आणि याच्याने हे पण एक वाक्य होतं, पण आता इथं हे दोघांचं म्हणून कम्प्लीट करायचं होतं म्हणून फुल स्टॉप दिलाय ना. Whenever there is no full stop, only verb and subject are present, we can call it to be a clause. समजले इथपर्यंत? येस सर. दोन छोटे छोटे क्लॉजेस ना जेव्हा अँड, फॉर, बट, सो, येट वगैरे जोडलं ते 2 क्लॉज कोणते झाले? कोऑर्डिनेटिव्ह क्लॉज. राईट? कोऑर्डिनेट क्लॉज झाले की नाही? आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला. हो सर. कोऑर्डिनेट झाले हे. हा कोण झाला? सिंपल सेंटेन्स झालं हे, फुल स्टॉप वाला. एकटंच आहे ते. हा, हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. ओके. आणि हे एक वाक्य टाकलं, व्हेन शी शाउट्स एव्हरीबडी फिअर्स. याच्यामध्ये WH वाला इथून इथपर्यंत एक आलं. बरोबर? बोला येस और नो. येस सर. याच्या शेवटी फुल स्टॉप आला का? नाहीये, कॉम आहे. म्हणजे तो पण कोण आहे? मग क्लॉज आहे. क्लॉज. हो. इथपर्यंत समजलं? येस सर. म्हणजे क्लॉज तेव्हा होईल जेव्हा 2 पैकी एकाला फुल स्टॉप नाहीये कोणाला. शेवटचा फुल स्टॉप गृहीत धरायचं नाही. तो वाक्य संपलंय म्हणून दिला. त्या अर्थाने बघितलं तर याला पण नव्हता आणि याला पण नव्हता, दोघांचं मिळून एक वाक्य संपलं इथे म्हणून फुल स्टॉप दिला. ठीक आहे? अशा वेळेला हे क्लॉज बनतात. मग एव्हरीबडी फिअर्स हा एक क्लॉज, हा एक क्लॉज, असे 2 क्लॉज झाले. ओके. आणि दोघांचं एंड झालं म्हणून इथं काय दिलं? शेवटी फुल स्टॉप. इथपर्यंत समजलं? येस सर. आता हा जो शेवटचा क्लॉज आहे म्हणजे आपण ज्याला काय म्हटलं होतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ना. हे कोण होतं? सिंपल. हे दोघं जण कोण होते? कंपाऊंड. आणि WH ने सुरू होणारा किंवा ज ने सुरू होणारा वाक्य कोण होतं? कॉम्प्लेक्स. बघितलं ना आपण कॉम्प्लेक्स का नाही बघितलं? येस और नो? मागे बघितलं का नाही आपण कॉम्प्लेक्स वाला सेंटेन्स? ज ने सुरू होणार, जो, ज्याने, जेव्हा, ज्याला, जिथे. बोला पटपट. हॅलो, लवकर सांगा मला. हो सर. जेव्हा, ज्याने, ज्याला, जो, असे वाक्य बघितले की नाही आपण मागे? अरे हो. बोला. हो सर. ते सगळे कोण आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स जो आहे त्यालाच आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. बरोबर? सब ऑर्डिनेट क्लॉज. कशाला? कॉम्प्लेक्स मधला जो ज ने सुरू होणारा वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधला जो ज ने सुरू होणारा पार्ट आहे, जो, ज्याने, ज्याला, जेव्हा, जिथे वगैरे, किंवा की, जसेच वगैरे जो शब्द आहे, ते जे अर्धवट क्लॉज आहे तेवढा त्याला आपण काय म्हणतो? सबऑर्डिनेट क्लॉज. इथपर्यंत समजलं का?
येस सर. बोलत चला, मला त्याशिवाय पुढे जाता येणार नाही मग. हो. हा इथून इथपर्यंत हा कोण आहे? सब ऑर्डिनेट क्लॉज. ऑर्डिनेट क्लॉज. हो समजलं का? हो. आता हे सब ऑर्डिनेट क्लॉज दिसते का नाही काय माहिती तुम्हाला? हा जो आहे इकडच्याला आपण मेन क्लॉज म्हणतो ना, मग हो. ज्याला स्वतःचा अर्थ आहे त्याला मेन क्लॉज, ज्याला स्वतःचा अर्थ नाही तो सबऑर्डिनेट सब क्लॉज. ऑर्डिनेट क्लॉज. मग आता हा कोण झाला तुमचा? मेन क्लॉज. मेन क्लॉज. अर्धवट झाला तो कोण आहे? सबऑर्डिनेट सब क्लॉज. ऑर्डिनेट क्लॉज. याच्यामध्ये याला पण अर्थ आहे, याला पण अर्थ आहे. ही कम्स, ही टेल्स. हो. दोघं पण मेन क्लॉजेस आहेत. कोऑर्डिनेट क्लॉज मध्ये दोघं पण कोण असतात? मेन क्लॉज. हा कोऑर्डिनेट क्लॉज आहे हा. हे सिंपल सेंटेन्स आहे. मेन क्लॉज. आपल्याला हा जो सब ऑर्डिनेट क्लॉज आहे याला 3 मुलं झाले ना. एकाचं नाव ठेवलं नाउन क्लॉज, एकाचं नाव ठेवलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज, आणि एकाचं नाव काय ठेवलं? ऍडवर्ब. ऍडवर्ब क्लॉज. इथपर्यंत समजलं का सांग? येस सर. हा जो ज ने सुरू होणारा भाग आहे, हे जे वाक्य ज ने सुरू होणार त्याचे 3 भाग झाले की नाही? हो. रिस्पॉन्स देत चला. येस सर. यालाच एकदा म्हटलं नाउन क्लॉज, एकदा म्हटलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज, त्यालाच एकदा काय म्हटलं? ऍडवर्ब क्लॉज. आता आपल्याला काय बघायचंय की नेमकं ह्या WH वाल्या वाक्याला किंवा जो कोणता अर्धवट वाक्य आहे त्याला नाउन क्लॉज कधी म्हणतात, किंवा त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज कधी म्हणतात, किंवा त्याला ऍडवर्ब क्लॉज कधी म्हणतात. एवढाच प्रश्न आहे ना? बिलकुल सर. येस सर. पुसू का ह्याला? हो. स्क्रीनशॉट घ्यायचा का तुम्हाला? लिहिले. लिहिलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. मग कारण सेंटेन्स दिलेले असतात, आयडेंटिफाय करायचं आणि अंडरलाईन करायचं हे इझी आहे, याचा काही विषय. बरोबर पण बरोबर. ज्या वेळेस सेंटेन्स असे दिले जातात आणि त्याच्यात स्पेसिफिक सांगितलं जातं, याच्यातला नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडवर्ब क्लॉज ओळखा, मग त्यावेळेस थोडीशी डिफिकल्टी येतात. काहीच डिफिकल्टी येणार नाही आता इथून पुढे. हा आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट एवढं समजलं का? ज ने सुरू होणारं वाक्य जे असेल ते सबऑर्डिनेट क्लॉज राहील. एवढं समजलं का? येस सर. नाही कळलं तर WH ने सुरू होणारं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज राहील. इथपर्यंत हो. समजलं का? हो. कधी कधी राहील सबऑर्डिनेट क्लॉज ते पण तुम्हाला सांगून टाकतो. पहिल्यांदा तिथपर्यंत कळलं ना, मग काय अडचण नाही. हा जेवढे पण WH वर्ड्स आहे ना त्यांनी सुरू झालेले प्रत्येक क्लॉज कोण येतो? सबऑर्डिनेट क्लॉज. दॅटच्या पुढचा प्रत्येक क्लॉज जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. जेवढे पण कंडिशनल आहेत, इफ, अंटिल, अनलेस वगैरे जेवढे पण वाक्य आहेत ना ते सगळे इफ, अंटिल, अनलेस, दो, अल्दो, वाटलं आपण बघू त्यांना. जर, जरी, जरी, नो सुनर, हार्डली हॅड आहे ना. हे सगळे जे वाक्य आहेत ना हे कोण आहे? सगळे सब ऑर्डिनेट क्लॉज. समजले इथपर्यंत? हो. नो सुनरचं वाक्य जिथे संपतं तो सबऑर्डिनेट क्लॉज. हार्डली हॅडचं वाक्य जिथे संपतं जाऊन तो सबऑर्डिनेट क्लॉज. इथपर्यंत समजलं का? येस सर. हे अर्धवट वाक्य जेवढे आहेत ना ते सगळे कोण आहेत? सबऑर्डिनेट क्लॉज. इथपर्यंत काय अडचण नाही ना? नाही. आता बघा, हा इथे एक वाक्य लिहितो बघा. वाक्य वाचा बरं काय लिहिलंय. आय डोंट नो व्हॉट यू से. ओके. मला फक्त एवढं सांगा, तुम्हाला एवढं समजेल का याच्यातलं सबऑर्डिनेट क्लॉज कुठून सुरू होईल आणि कुठे एंड होईल? हो बिलकुल. व्हॉट यू से. हे समजलं का नाही समजलं खरं सांगा. बिलकुल कळलं. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे का?
आहे सर. आहे. आता प्रश्न काय आपल्या समोर, नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे की ऍडवर्ब आहे, राईट? यस सर, यस सर. चला 2च मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. स्माइल करत घरी जायचं. हं? याला झाकून टाकायचं. ओके, जेवढा सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना त्याला झाकून टाकायचं. त्याच्याऐवजी धिस म्हणायचं. काय म्हणायचं? दिस. दिस. आणि वाक्य परत वाचायचं. जर त्या वाक्याला अर्थ राहिला त्याला म्हणायचं नाऊन क्लॉज. सिंपल. ट्राय करू. ओके. याला झाका, धिस म्हणा, वाचा परत. आय डोंट नो दिस. असतं का नसतं असं वाक्य? यस सर. येस ऑर नो, असतं की नसतं? असतं सर. असतं. म्हणजे हा नाऊन क्लॉज आहे. कळलं? अजून एक वाक्य बघा. I came fast when I saw him. बरं, आता सांगा याच्यामधलं सबऑर्डिनेट क्लॉज कुठून कुठपर्यंत असणार? When I saw When when I I saw him. saw him. इथपर्यंत आले की बरोबर? हो. झाका त्याला. धिस म्हणा त्याच्या जागेवर. वाचा परत. I came first this. हेमंत सर वाचा. I came fast this. असं वाक्य असतं का कुठं? नाही. मग हा नाही आहे नाऊन क्लॉज. ओके. कळलं का नाही कळलं? यस सर, खूप सिंपल मेथड आहे. किती टेन्शन घेतो ना. बघा अजून एक वाक्य लिहिलं मी. हा, पण प्रत्येकाला मग सबऑर्डिनेट क्लॉजला आपण हाईड करतोय. हा, ठीक आहे. प्रत्येकाला धिसच लावायचा का मग? हा, का बरं धिस लावायचं ते सांग. हा. त्याला तुम्ही धिस काढून टाका. हेमंत म्हणा, तुमचं नाव घ्या, काय फरक पडत नाही. हा. हेमंत म्हणा. हं. आय डोंट नो हेमंत, असं वाक्य असतं की नसतं? येस सर, असतं. इथं फक्त नाव टाकायचं आपल्याला कोणाचं तरी. नाऊन बिलकुल. क्लॉज म्हणायचंय ना. हो. जो क्लॉज नाऊनचं काम करेल ना. हो. नाऊन म्हणजे काय? कशाच तरी नाव ना. हो. मग आता पेन हे नाव आहे की नाही? हो. मग पेन म्हणायचे आपण, हे म्हणतो ना आपण, या पेनचं नाव नाही घ्यायचं, आपण धिस म्हणतो की नाही? येस सर. बस तसंच करायचं. याला धिस नाही करून द्यायचं. जर रिप्लेस झालं तरच तो नाऊन क्लॉज. ओके, कारण तुम्ही नाऊन वापरता ना. आता इकडे बघा. Where she goes is unknown. ती कुठे जाते हे अननोन आहे ना, कोणाला माहित नाही, बरोबर ना? असा अर्थ आहे ना याचा? येस ऑर नो? Yes sir. हो. Where she goes is unknown, म्हणजे ती कुठे जाते काय कोणाला काही कळत नाही बाबा कुठे जाते निघून, है ना? चला याच्यातलं कोणता सबऑर्डिनेट क्लॉज असणार बघा बरं. वेअर. बोला वेअर शी कम्प्लीट गोज. करायचं त्याला. हा, वेअर शी गोज. जोपर्यंत वर्ब येत नाही तोपर्यंत जात राहायचं पुढे. तुम्ही इथपर्यंत आलो ना, हे कोड आहे तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? हो. टाका त्याला. हीच म्हणा, वाचा परत. दिस इज अननोन, असं वाक्य असतं का नसतं? असतं. झालं नाऊन क्लॉज. काय अडचण आहे का याच्यात? नाही सर. बघा, टाइम झाला आपल्या आत्ताचा, परंतु एकदम सिंपल आहे नाऊन क्लॉजला. उद्या आपण बोलू परत त्याच्यावरती. हो. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, Okay. काही काळजी करू नका, काय अवघड नसतं क्लॉजेस. हा, फक्त त्यातली आपल्याला आयडिया समजली तर खुश आपण, है ना? चालतं एक वाक्य शेवटचं घेऊ आणि मग लगेच जाऊ. हा, शी सेड दॅट आय एम हर ब्रदर. याच्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कुठून कुठपर्यंत मला सांगा पटापट. दॅट आय एम हर ब्रदर. हा काय इथून इथपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही अडचण नाही. त्याला झाका आणि धिस म्हणा, वाचा पटकन. शी सेड धिस.
वाक्य अर्थपूर्ण झालंय की नाही झालंय? होते झालं. होते. बस झाला नाउन क्लॉज. काही डाऊट आहे का आता? नाही. ठीक आहे ना? हा, हा. घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतल्यावर सांगा. घेतला सर. नाउन क्लॉज ओळखणं एकदम सोपं असतं. फक्त त्याला 2 मिनिटं झाका. त्याच्याऐवजी दिस म्हणा. रिप्लेस दॅट विथ दिस. का बरं दिसने रिप्लेस केलं? कारण तिथून तेवढा जो क्लॉज आहे तो नाउनचं काम करणारा असला पाहिजे. म्हणजे त्यांनी नाउनचं काम केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला थोडंसं पहिल्या दिवशी काय शिकलो ते जर आठवत असेल ना, तुम्हाला माहित पाहिजे नाउन कुठं कुठं काम करतो. कधी सब्जेक्ट असतो, कधी ऑब्जेक्ट असतो की नाही नाउन? हे सर नो. बघा, राहुल इज ए डॉक्टर असं आहे ना. आपण शिकलो होतो ना, राहुल हे पण नाउन आहे, डॉक्टर हे पण नाउन आहे की नाही? हो. हा भले सब्जेक्ट आहे, हा भले ही कोण आहे? ऑब्जेक्ट आहे. परंतु आता राहुल डॉक्टर हे दोघं पण नाउन आहेत की नाही आहेत ना? हो. कधी इकडे असतो, कधी इकडे असतो नाउन. कधी वर्बच्या डाव्या बाजूला, कधी वर्बच्या उजव्या बाजूला. पण ते कोणाचं तरी नाव आहे. जेव्हा हे असं कोणाला तरी ठेवलेलं नाव असतं तेव्हा आपल्याला समजतं. पण जेव्हा ते वाक्यात येतं तेव्हा आपला गोंधळ होतो ना. म्हणून तुम्हाला मी सोपं सांगितलं. झाकून ठेवा, दिस म्हणा, रिप्लेस करा, झालं, संपलं नाउन. ओके. ते यानेच सुरू असलं पाहिजे, त्यानेच सुरू असलं पाहिजे असं काही कंपल्सरी नका करू. ठीक आहे ना? काय काय टीचर सांगतात ते यानेच सुरू होईल, व्हॉटनेच. असं नाही की दरवेळेला व्हॉटनेच सुरू होईल. हा, तो काय काय जण सांगतात दॅटनेच सुरू होईल. असं काही कंपल्सरी नाही आहे की दरवेळेला दॅटनेच सुरू होईल. समजतं का मी काय म्हणतोय ते? हो. हो सर. उद्या बोलू आपण त्याच्यावर. परंतु मला वाटतं इतकं तुम्हाला इनफ आहे नाउन क्लॉज समजायला. ओके, चलो, टेक केअर, गुड नाईट, बाय. बाय. बाय गुड नाईट. सर.